नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गीते सर। आज आपण नागपूर पोलीस भरती 2021 बैठक व्यवस्थाचा क्वेश्चन बघणार आहोत। एकाच प्रश्नावरती 5 प्रश्न आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, हे हातचे मार्क आहेत, कसे सोडवायचे आता आपण बघूया। तर सर्वप्रथम आज गीते सर संघर्ष करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण प्रश्न बघणार आहोत। नागपूर पोलीस भरती 2021 ला आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, बैठक व्यवस्था या टॉपिक वरती। प्रश्न कसा आहे बघा, चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूच्या मध्यबिंदूवर 8 जण खालील प्रमाणे बसले आहेत। अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसला व राजूच्या बाजूस बसला आहे। नैना व सौरभ समोरासमोर आहेत। अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे। उर्मिला प्रियाच्या उजव्या बाजूस आहे। अगदी तिच्या समोर राजू बसला आहे। संजय व शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही। यावरून खालील प्रश्नांची उत्तर द्या। नागपूर पोलीस 2021 त्यावर एकदम 5 प्रश्न आहेत, हातचे मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर 5 प्रश्न कोणते आहेत? प्रियाच्या डाव्या बाजूस कोण बसले? उर्मिलाच्या समोर कोण बसले? राजू व नैना यांच्यामध्ये कोण बसले? शोभा व अजय यांच्यामध्ये कोण बसले? नैना व उर्मिला यांनी आपसात जागांची अदलाबदल केली तर उर्मिलाच्या उजव्या बाजूला कोण बसले आहे? तर सर्वप्रथम आपल्या प्रश्नाला सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नातच दिलेला आहे चौरसाच्या शिरोबिंदूवर। आता चौरसाचा शिरोबिंदू आणि मध्यबिंदू नेमका कसा असतो? तर बघा, लक्ष द्या, एक चौरस काढून घेऊ आपण। असा एक चौरस काढू आपण। समजा हा चौरस आहे। चौरसाच्या शिरो म्हणजेच ह्या कडवरचे बिंदू, बघा लक्ष द्या, हे कोपरे म्हणजेच काय? शिरो आहेत, आणि त्यांचे मध्य म्हणजे हा मध्य, असे मध्य आहेत। असे किती व्यक्ती बसलेले? 8 व्यक्ती बसले आहेत। प्रश्नाला सोडवायचंय कसं? तर व्यवस्थित बघा, आता सुरुवात कुठून करायची, कशी करायची, व्यवस्थित एकदम मार्क, आपले हातचे मार्क कसे मिळवायचे, प्रश्न सोडायचे नाहीत। बघा, अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसला आहे। कोण बसला आहे रे? अजय। मग आता अजयला बसवू आपण कुठतरी। अजयला समजा इथं बसवलं, जर समजा अजय इथं बसला असेल, अजय हा प्रियाच्या कोणत्या बाजूला आहे? विरुद्ध बाजूला आहे। मग अजयच्या अगदी समोर, अजयच्या विरुद्ध बाजूला कोण असेल रे? प्रिया। बघा, कोण आहे? प्रिया। बघा, अजय वर आहे, प्रिया खाली आहे। कळलं? अजय वर आहे आणि प्रिया खाली आहे। ते कशा आहेत? समोर आहेत, विरुद्ध बाजूला आहेत। त्यानंतर दुसरा बघा, अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसला आहे व राजूच्या बाजूस बसला आहे। कोण? अजय। अजयची माहिती सांगते की अजय कोणाच्या बाजूला बसला आहे? राजूच्या बाजूस बसला आहे। नैना व सौरभ समोरासमोर आहे। बघा, नैना व सौरभ समोरासमोर आहेत। आता त्यांना घेता येत नाही। अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे। डबल झालं, अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे। म्हणजेच याचा अर्थ अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे, म्हणजेच अजयच्या डाव्या बाजूला कोण आहे? नैना। म्हणजे इथं कोण बसली असेल? नैना। तर इथं जर नैना असेल तर नैनाच्या उजव्या बाजूला कोण आहे? अजय आहे। आणि अजय राजूच्या बाजूस होता। बघा, मग इथं कोण असेल रे? राजू। कोण असेल? राजू। बघा, आपण इथं माहिती दिली होती, अजय प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे व राजूच्या बाजूस बसला आहे। म्हणजे अजय इथं आहे नैनाच्या उजव्या बाजूला, आणि राजूच्या बाजूस म्हणजे राजू कुठे आहे? इथं आहे। त्याच्यानंतर बघा, नैना व सौरभ समोरासमोर आहे। मग इथं जर नैना असेल तर नैनाचा सौरभ इथं असेल। बघा, काय आहे? सौरभ इथं आहे, नैना इथं आहे। त्याच्यानंतर बघा, पुढचं वाक्य काय दिलं बघा, उर्मिला प्रियाच्या उजव्या बाजूस आहे। प्रिया इथं आहे, तर प्रियाच्या उजव्या बाजूला कोण आहे रे? उर्मिला। इथं कोण आहे? उर्मिला। आणि उर्मिलाच्या अगदी समोर कोण आहे? राजू आहे। उर्मिलाच्या अगदी समोर कोण आहे? राजू आहे।
बघा, अगदी तिच्या समोर कोण बसला होता? राजू बसला होता. आता संजय व शोभा समोरासमोर आहेत. बघा, आता दोनच जागा उरल्या, कोणाच्या? संजय आणि शोभाच्या. मग संजय आणि शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. कोण नाही? शोभा राजूच्या बाजूस नाही. याचा अर्थ शोभा आणि राजूचं काही जमत नाही. याचा अर्थ विरुद्ध बाजूला जाईल. कोण? शोभा. आणि इथं कोण असेल? संजय. कोण असेल? संजय. मग संजय आणि शोभा समोरासमोर आहेत आणि शोभा ही राजूच्या बाजूस नाही, म्हणजे राजूच्या बाजूला शोभा बसू शकत नाही. म्हणून शोभा इकडे असेल आणि संजय इथं असेल. अशा प्रकारे हे 8 व्यक्ती बसले. तर आता पुन्हा एकदा बघायचंय की 8 व्यक्ती जसे म्हणले तसे बसलेत का? पुन्हा एकदा चेक करू आपण. चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूच्या मध्यबिंदूवर 8 जण खालील प्रमाणे बसले. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसला. बघा, अजय प्रियाच्या विरुद्ध बाजूला. मग अजय एका टोकाला असेल आणि प्रिया एका टोकाला असेल. ते कशा असतील? विरुद्ध बाजूला, समोरासमोर. त्याच्यानंतर व राजूच्या बाजूस बसला आहे. माहिती अजयची सांगते. अजय प्रियाच्या विरुद्ध बाजूला आहे आणि राजूच्या बाजूस आहे. पुढं नैना व सौरभ समोरासमोर आहेत. नैना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे. बघा, अजय नैनाच्या उजव्या बाजूला आहे. पुढं उर्मिला प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. प्रिया इथं आहे. प्रियाच्या उजव्या बाजूला कोण आहे? उर्मिला. पुढं अगदी तिच्या समोर कोण बसला आहे? राजू. म्हणजे उर्मिलाच्या समोर कोण आहे? राजू आहे. त्यानंतर पुढं म्हणलं काय? बघा, संजय व शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. संजय व शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूला नाही. याचा अर्थ इकडं आहे, इथं संजय आहे, इथं शोभा आहे. जसं म्हणले तसं बसलेत. तर आता डायरेक्ट प्रश्नांची उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रियाच्या डाव्या बाजूस कोण बसले? प्रियाच्या डाव्या बाजूला कोण आहे? सौरभ. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय ठरेल? सौरभ. त्याच्यानंतर उर्मिला समोर कोण बसले? उर्मिलाच्या समोर कोण आहे रे? राजू आहे. राजू व नैना यांच्यामध्ये कोण बसले? राजू व नैना यांच्यामध्ये कोण आहे? अजय आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे? शोभा आणि अजय यांच्यामध्ये कोण आहे? नैना आहे. नैना व उर्मिला यांनी आपसात जागांची अदलाबदल केली तर उर्मिलाच्या उजव्या बाजूला कोण? आता उर्मिला आणि नैना यांनी अदलाबदल केली. उर्मिला वर जाणार आणि नैना खाली येणार. तरी इथं उर्मिला बसली किंवा नैना बसली तरी तिच्या उजव्या बाजूला कोण असणार आहे? अजयच. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? अजय. अशा प्रकारे बैठक व्यवस्था या टॉपिक वरले आपण खूप क्वेश्चन आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत, तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांनी कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. कसा वाटतो आपला व्हिडिओ? तर तुम्ही नवनवीन व्हिडिओसाठी कमेंट मध्ये माहिती कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक गीते सर तुमचं सहर्ष स्वागत करतो. जय हिंद.